हॅलो फ्रेंड्स, तर मी मिशोवरनं खूप सारे पार्सल मागवलेले, जवळजवळ 10-12 पार्सल. तर त्याच्यामधलाच एक पार्सल आता आलेला आहे आणि जवळ सकाळीच म्हणजे 10:30 10:30च्या दरम्यान आलेला होता. तर खूप चांगली क्वालिटी देखील मिळाली आणि क्वांटिटी देखील मिळाली. आणि हे हुक होते, हे छोटे बीड्स मागवलेले मी आपल्या ज्वेलरी मेकिंगसाठी. तर मी लोकल मार्केटमध्ये हेच विकत घेतलेले, तर ते मला जवळजवळ ₹20 कमी क्वांटिटी घेतलेली आणि हे विथ शिपिंग चार्जेस मला ₹174 हे एवढं पडलं आणि विथ बॉक्स आणि त्यासोबत हुक देखील होते. तर इथे ऊन पाऊस या वातावरणात स्वराज्य आजारी पडलेला. त्याला कफ झालेला. आय थिंक त्याने काहीतरी खाल्लं देखील असेल तेलकट वगैरे. तर कफ झालेला. तर सकाळ मिस्टरांनी सुट्टी घेतली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणलं आम्ही. आणि सोबतच आम्हाला म्हणजे स्वराज्यालाच भूक लागलेली, तर त्याला चॉकलेट सँडविच घेतलेला. पण त्याने काही खाल्लाच नाही. तर मीच ते जरासा 1-2 पीस खाऊन टाकले आणि बाकीचा पार्सल केला. आणि ते लहान मुलं आजारी असल्यावर बघायलाच नको, म्हणजे अजिबात त्यांच्या बाजूने उठायला म्हणजे त्यांची चिडचिड चालू असते, तर त्यांच्या जवळच बसावं लागतं. तर मी इथे आज माझं त्याच्या जवळच बसून माझं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर इथे मी आता तोरण तयार करत आहे, आपल्या फॅब्रिकचे तोरण, जेणेकरून ते वर्षानुवर्ष टिकतील आणि हँड वॉश असतील, म्हणजे वॉशेबल असतील. आणि ते जवळजवळ रात्रीचे 10-10:30 वाजलेले आणि स्वराज्य काय व्यवस्थित राहतच नव्हता. मांडीवरच राहत होता. तो खाली म्हणून असा झोपतच नव्हता. सो मांडीवरच घेऊन त्याला मी माझं जेवण पूर्ण करून घेतलं, म्हणजे जेवून घेतलं. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की मुलं आजारी असल्यावर खूप जास्त त्रास असतं. म्हणजे ती राहतच नाही, चिडचिडपणा करत असतात. पण त्याच्यामध्ये देखील मी माझं काम केलं आणि आपले प्रोडक्ट लवकरच येतील. सो धन्यवाद. गुड नाईट.